नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झालेला आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत खान यांनी हा सर्वात मोठा दावा केलाय. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्यानं हा दावा केला जात असल्याचं वजाहत खान यांनी म्हटलेलं आहे. वजाहत खान यांच्या या दाव्यामुळे फक्त पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ माजलेली आहे. या सगळ्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत बघूयात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा जेलमध्ये मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानातील पत्रकार वजाहत खान यांनी केलाय. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान हे पाकिस्तानच्या रावळपिंडी जेलमध्ये शिक्षा भोगतायत. गेल्या वर्षभरात इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या वरचेवर येतच होत्या, पण पत्रकार वजाहत खान यांनी इम्रान खान यांचा मृत्यू झाला असावा असा खात्रीशीर दावा केलाय. वजाहत खान यांच्या मते ज्या अर्थी इम्रानला कुणालाच भेटू दिलं जात नाही त्या अर्थी इम्रान खान जिवंत नसावेत असं त्यांना वाटतंय. याशिवाय जेलमधील सूत्र आणि पाकिस्तानी लष्करातील सूत्र सुद्धा इम्रानचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगत असल्याचं वजाहत खान यांनी म्हटलंय. GHQ भी एक दफ्तर ही है ना, बहुत बड़ा दफ्तर है. उधर सिपाही ट्रेनिंग नहीं कर रहे होते, ठाठ नहीं चल रही होती. उधर जनरल, कर्नल, ब्रिगेडियर, कप्तान, लेफ्टिनेंट सब लगे होते हैं. मगर सीनियर GHQ बेस्ड ऑफिसर्स ने तीन ऑफिसर्स ने अलग अलग तरीकों से ये इजहार किया है that Imran Khan is no longer with us, and that is the reason why the Pakistan Army and the Army Chief are keeping him from the rest of the country. This is serious. If it's true, it's not. I hope it's not. पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. पंतप्रधान पदाच्या काळात परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंचा अपहार, तोशाखान्याची म्हणजेच खजिन्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप, रिअल इस्टेट कंपनीकडून कोट्यवधींची जमीन लाटल्याचा आरोप, पाकिस्तानच्या सुरक्षेसंदर्भातली गोपनीय माहिती सार्वजनिक करणे, हिंसाचार आणि तोडफोडीसाठी चिथावणी देणे असा ठपका ठेवण्यात आला. पहिल्यांदा 9 मे 2023 रोजी इम्रान खान यांना अटक, दुसऱ्यांदा 5 ऑगस्ट 2023 रोजी अटक आणि तेव्हापासून ते जेलमध्येच होते. इम्रान खान यांच्या जीविताबाबत जी माहिती आहे ती लपवण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यानच्या काळात इम्रान खान यांचा एकही व्हिडिओ किंवा ऑडिओ सुद्धा समोर आला नाही. इम्रान खान यांचा जर खरंच मृत्यू झाला असेल तर पाकिस्तानात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संतापाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.